श्रीराम. संतांनीच भगवंताला सगुणात आणलं. सर्वात अर्पण भक्ती श्रेष्ठ आहे. पूजा करताना मी तुझा दास आहे असं म्हणावं म्हणजे प्रेम येतं. यात लाज वाटायचं काहीच कारण नाही. आधी भगवंताचं दास व्हावं आणि मग पूजा करावी. आम्ही इतर कित्येकांचे दास होतो आणि इतक्यातून जेव्हा उरेल तेव्हा भगवंताचे दास होणार. मग पूजेत अर्पण भक्ती कशी येणार? आपल्याला जे आवडतं ते मनाने भगवंताला अर्पण करावं. इथे सर्व काही मनाने करायचं. नुसते शरीराने काबाड कष्ट केले म्हणजे प्रेम येतं असं नाही. चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणं म्हणजे अंगचोरपणा आला. असा अंगचोरपणा करूच नये. भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना सगळ्यात उत्तम आहे. सर्व लोक या ना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणारे असतात. ठरलेली वेळ आणि ठरलेलं साधन असावं म्हणजे त्यामध्ये प्रेम येतं. आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्येच असतो ना, म्हणून त्याला सुद्धा मग ती सवय लागते. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असतं. ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असतं आणि ते पुष्कळ काळ टिकतं. शिवाय ते इतरांना सुद्धा उपयोगी पडतं. जगाचं खरं स्वरूप कळण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत आहे. सगळे भोग भोगून काळजी नसणं हे उपासनेचं खरं मर्म आहे. उपासनेचे तेज कसे झळकलं पाहिजे? हे तेज फार विलक्षण असतं. पैशाचं किंवा विद्वत्तेचं तेज तितकं नसतं. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे ना, तोच जगात खरं काम करतो. एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे. त्या बाईशी देवी बोलत असे आणि प्रपंचातल्या वगैरे सगळ्या गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे. परंतु बाईने ध्यान करणं सोडून दिल्याने तिला ती देवी दिसणं बंद झालं. तसंच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे. कसं वागावं, काय करावं या सगळ्या गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे. पण मुलाने ध्यान करणं सोडून दिलं आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला. याच गोष्टींचा अर्थ असा की आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात. त्याची उपासना आपण सोडू नये. भगवंताला सगुणामध्ये आणलं हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितलंय की दृश्यमूर्ती तुझी आहे. तुला हव्या असणाऱ्या सगळ्या वस्तू देणारा भगवंत तोच आहे. आणि ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझं कल्याण करणार आहे ही जाणीव झाली ना की जे मिळालं ते भगवंताच्या इच्छेने मिळालं ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकणार. श्रीराम.